नेपाळच्या माजी मुख्य न्यायाधीश सुशीला कार्की यांनी नेपाळच्या अंतरिम पंतप्रधान म्हणून शपथ घेतलेली आहे। शीतल निवास येथे झालेल्या समारंभामध्ये राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिलेली आहे। देशासमोरच्या राजकीय आणि आर्थिक आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रतिष्ठित माजी सरन्यायाधीश कार्की यांची ही निवड झालेली आहे। कार्की या नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधान बनलेल्या आहेत। त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ देण्यात आली आहे। तर या सुशीला कार्की कोण आहेत पाहूयात ग्राफिक्स मधून। राजस्थानच्या विराट नगरमध्ये त्यांचा जन्म झाला। 7 जून 1952 मध्ये त्यांचा जन्म झालेला आहे। 1979 मध्ये त्यांनी वकिलीला सुरुवात केली। 1985 मध्ये महेंद्र मल्टिपल कॅम्पसमध्ये सहाय्यक प्राध्यापक म्हणून त्या रुजू झाल्या। 22 जानेवारी 2009 मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशपदी त्यांची नियुक्ती झाली। 2010 मध्ये स्थायी न्यायाधीश म्हणून त्या नियुक्त झाल्या। 2016 मध्ये नेपाळच्या पहिल्या महिला मुख्य न्यायाधीश त्या झाल्या। 11 जुलै 2016 ते 7 जून 2017 सर्वोच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीश पदाचा कार्यभार त्यांनी सांभाळला।